शिवसेनेत काँग्रेसला मोठा झटका। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अक्कलकोटचे माजी आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी काँग्रेसला दिली सोडचिठ्ठी। मागच्या अनेक वर्षापासून म्हेत्रे घराण्याची काँग्रेस पक्षाशी होते एकनिष्ठ। मात्र येत्या 31 मेला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये म्हेत्रे आपल्या कार्यकर्त्यांसह करणार शिवसेनेत प्रवेश। अक्कलकोटमध्ये पार पडणार प्रवेश मेळावा। आज सोलापुरातील रेवण सिद्धेश्वर सांस्कृतिक भवन मध्ये बैठक घेत केलं शक्ती प्रदर्शन। शिवसेना जिल्हा प्रमुख महेश साठे यांच्या उपस्थितीत पार पडला शिवसेना प्रवेशाचा निर्णय। त्यावेळेला म्हेत्रे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसला मोठं खिंडार पडलंय। मध्ये काय नाही, फक्त आम्ही एवढं सांगितलं साहेबांना की बाबा आमचे जे कामं आहे ते कामं व्हायला पाहिजे, आमचे जे अडचणी आहेत ते दूर व्हायला पाहिजे, आमचे जे विकास कामं आहे ते मार्गी लागायला पाहिजे। मग आम्ही तुमच्यावर यायला तयार म्हणून सांगितलं साहेबांना। पक्षाच्या प्रवेशासंदर्भात आपलं काही बोलणं झालेलं आहे का? स्थानिक स्वराज्य निवडणूक आहे त्यापासून आपण प्रवेश चर्चा आहे? नाही, बोलणं झालेलं आहे तसं सात मिटिंग झाल्या आहेत साहेबाबरोबर आमचे। ते का प्रत्येक सगळं आम्ही सांगणार नाही। 31 तारखेला भाषणामध्ये मी सांगेन कसा प्रवेश असणार आहे, कोण कोण येणार आहे? प्रवेश अक्कलकोटमध्ये असणार आहे। आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असणार आहेत, त्यांच्या हस्तेच म्हणजे त्यांच्या उपस्थित 31 तारखेला प्रवेश अक्कलकोटमध्ये होणार आहे। थेट आता विरोधी पक्षातून तुम्ही सत्ताधाऱ्यांमध्ये समाविष्ट होत आहे, काय नेमके भावना असणार? नाही, पहिल्या वेळेस मी सत्ताधारी होतो, मी असं काय नाही आहे। मला सत्ताचा पण अनुभव आहे, विरोधी पक्षाचा पण अनुभव आहे। मला असं काय भावना बिना काय नाही, फक्त ते सत्ता कसं चालवायचं ते आम्हाला पण माहीत आहे, विरोधी कसं राहायचं दोन्ही माहिती आहे। म्हणजे ह्याचा फायदा आपल्याला तालुक्याला होणार आहे। एकनिष्ठ काँग्रेस सोबत होतात लहानपणापासून असता काय कशा प्रकारे बघताय काँग्रेस सोबत? नाही, काँग्रेस सोडणं म्हणजे काय आम्ही काय कोणावर नाराज नाही, कोणावर दोष देत नाही मी। शेवटी आता कसं आहे, ज्या तालुक्यातल्या लोकांनी सतत आम्हाला 1957 पासून पद दिलं, प्रतिष्ठा दिलं, सन्मान दिला, आशीर्वाद दिला, आज 10 वर्ष झालं त्या लोकांवर त्रास होऊ लागला, त्यांना अन्याय होऊ लागला। पहिलेचं राजकारण वेगळं होतं, आत्ताचं राजकारण वेगळं आहे। सूडबुद्धीचं राजकारण चालू आहे सगळीकडे। मग त्याला कुठंतरी बाबा थांबवायला पाहिजे, असं होऊ नये ह्या दृष्टिकोनातून आम्ही शिंदे साहेबाकडे गेलो। शिंदे साहेबांनी आम्हाला आश्वासित केले की बाबा भविष्यकाळामध्ये तुम्हाला तसल्या प्रकारला समोर जावं लागणार नाही, ह्याचं मी जातीने लक्ष देतो, काळजी करू नका, आणि जे काही तुमचे विकास कामं असतील ते आपण सगळे मिळून विकास करू तालुक्यासाठी म्हणून सांगितलं। पण मग तुमचं आणि सचिन कल्याण शेट्टी हे खरं तर आत्ताच्या घडीला विरोधक आहात, पण मग त्यांच्याशी तुम्ही मिळून मिळतं घेणार आहात की मग स्वतंत्र कारभार चालणार आहे आपला? आता ते भविष्यात काय वाढून ठेवले मी कसं सांगू? आता ते मी काय भविष्यकार नाही आहे। तुमच्या बाजूने काय भूमिका आहे? हे बघा, आम्ही सगळ्याबरोबर मैत्री केली। आम्ही सिद्धराम पाटील एवढं कट्टर आम्हाला जीव मारतो म्हणून त्याच्यावर मैत्री केली की नाही मी? आणि हे तर माझ्या घरातच तयार झालेलं आहे, आमच्याबरोबरच होते की त्यांनी। मग असं काय नाही इथं का हे बघा, राजकीय काम आहे, तालुक्याचे कल्याण कसं होईल, विकास कसं होईल, सगळ्यांना बाबा समान वागणूक कसं मिळेल, जे काही गैरसमजापासून कोणावर अन्याय होत असेल मग तर आम्ही प्रसंग पडला तर आम्ही दोघांनी मिळूनच ते अन्याय हे करू। तुम्हाला काही ईडीची नोटीस आली आहे का किंवा इन्कम टॅक्सची नोटीस आली आहे का? कारण अनेक नेते आपण राज्यातले बडे नेते जे आहेत ते काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले। मी यावं म्हणून स्वामी महाराजला साकडे घालवलं, आलंच नाही काही म्हणलं। त्यांनी काय म्हणते, कर्ज बाजारात बुडलेलं आहे, दुनियाचं कर्ज याच्या डोक्यावर, ह्याला कुठे ईडी घालावं म्हणतात त्यांनी। आमचे सगळे जप्तीचे नोटीस आले, तुम्हीच मोठ्याने छापता ओरडून सांगितलं की सगळं जगाला। त्यातनं बाहेर येण्यासाठी म्हणून प्रवेश आहे का सत्तेत? नाही ना, त्याच्यानं कसं बाहेर येणार आहे? त्यातनं काही निधी घेऊन आणि त्याला मदत घेऊन कारखान्यांना असेल किंवा योग्य संस्थांना आम्ही आता पुढं बघू। आमच्या संस्थेसाठी जर मदत करायची असेल तर मदत घेऊन ना, मग घ्यायलाच पाहिजे ना। कुठं जाता?